नेक्स्ट एक्झाम्पल पहा 5. Example number 5. Points x, y, z are collinear such that distance xy is equal to 17, distance xz is equal to 8. Find distance xz. तर आता इथे डिस्टन्स xz फाइंड आउट करायचा आहे, शोधायचा आहे. पण पॉइंट्स कोलिनियर आहेत पण बिटवीननेस दिलेलं नाही, त्यामुळे इथे आपल्या पॉसिबिलिटीचा विचार करावा लागतो. ओके. हा, तर आता हे एक्झाम्पल सोडवत असताना कसं सोडवायचं आहे पहा. तर इथे पॉसिबिलिटी विचारात घ्याव्या लागतील. तर पहिली पॉसिबिलिटी आपल्याला कशी मिळेल पहा. पॉसिबिलिटी फर्स्ट, पॉसिबिलिटी फर्स्ट. तर इथे ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येते की पहिली पॉसिबिलिटी आहे तर ती आपल्याला काय घ्यायची आहे. डिस्टन्स वरून लक्षात येतं की एक्स डॅश वाय डॅश झेड अशी पॉसिबिलिटी होऊ शकते. तर अशा 3 पॉसिबिलिटीज असतात. तर शक्य कोणत्या आहेत त्याच आपण इथे घ्यायचं आहे. एक्स डॅश वाय डॅश एक्स डॅश झेड डॅश वाय अशी घेऊ शकतो इथे पहा, आणि एक्स डॅश वाय डॅश झेड अशी पण घेऊ शकतो. कोणतीही अगोदर तुम्ही घेऊ शकता. इथे हियर पॉइंट y lies between point y lies between x and z, x and z. तर इथे जर आपण डायग्राम काढली तर ती डायग्राम कशी येईल पहा. तर अशी अंदाजे डायग्राम काढायची आहे. इथे काय मेजरमेंट मध्ये काढायची गरज नसते. पण आता एक्स वाय हे डिस्टन्स 17 इतकं आहे आणि त्यामुळे ते जास्त घ्यावं लागेल. अंदाजे आहे पण जास्त अंतर आहे ते जास्त घ्यायचं आहे. म्हणजे तिथे पहा, इथे जर आपण एक्स घेतले तर इथे वाय होतील आणि इथे झेड होतील. इथे एक्स वाय 17 इतकं डिस्टन्स आहे आणि वाय झेड 8 इतकं डिस्टन्स आहे, हे पहा. तर अशी पॉसिबिलिटी होऊ शकते. आणि मग अशी पॉसिबिलिटी झाली तर डिस्टन्स एक्स झेड काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथे आपल्या लक्षात येते की एक्स डॅश वाय डॅश झेड. तर याच्या आधारे आपण इथे डिस्टन्स मधले रिलेशन लिहू शकतो. डिस्टन्स मधले रिलेशन कसं लिहायचं आहे. तर इथे डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. किंवा इथे एक्स झेड डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे म्हणून स्टार्टिंग करताना डिस्टन्स एक्स झेड पासून स्टार्ट केला तरी चालेल. डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड, डिस्टन्स वाय झेड. पाहता तर आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहेत. डिस्टन्स एक्स वाय पहा 17 आहे प्लस डिस्टन्स वाय झेड 8 आहे. 17 प्लस 8 केले तर 25 मिळतात. म्हणजेच आपल्याला इथे डिस्टन्स एक्स झेड 25 इतकं मिळालेलं आहे. ओके. तर आता याच पद्धतीने आपल्याला सेकंड पॉसिबिलिटी विचारात घ्यायची आहे. आता सेकंड पॉसिबिलिटी कशी होते तर ती इथे लक्षात येणं गरजेचं आहे. तर इथे एक्स डॅश वाय डॅश झेड घेतलं तसं आपण सेकंड पॉसिबिलिटी घेताना कशी घ्यायची आहे. तर एक्स डॅश झेड डॅश वाय, पॉसिबिलिटी 2 किंवा सेकंड पॉसिबिलिटी 2. तर इथे घेताना एक्स डॅश झेड डॅश वाय अशी घेऊ शकतो आपण.
एक्स डॅश झेड डॅश वाय. पण आपल्याला इथे पॉसिबिलिटी वाय डॅश एक्स डॅश झेड अशी घेता येत नाही. म्हणजे इथे एकदा वाय बिटवीन घेतलेला आहे, झेड बिटवीन घेतलेला आहे, एक्स लाईज बिटवीन वाय अँड झेड घेतलं तर हे शक्य आहे का पहा. कारण इथे डायग्राम जर काढली तर इथे समजा वाय, इथे एक्स घेतली आणि इथे जर झेड घेतली तर वाय एक्स म्हणजेच एक्स वाय डिस्टन्स 17 आहे. हे डिस्टन्स 17 इतकं आहे आणि त्याच्यानंतर वाय झेड डिस्टन्स 8 आहे. वाय झेड हे डिस्टन्स 8 आहे. असं शक्य होईल का पहा. इथे डिस्टन्स 17 आहे, एवढं छोटं डिस्टन्स, आणि त्याच्याही पेक्षा मोठं डिस्टन्स आहे 8 आहे. असं होईल का. असं होऊ शकत नाही. आणि म्हणून ही पॉसिबिलिटी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, ही अशी पॉसिबिलिटी होऊ शकत नाही. म्हणून ही पॉसिबिलिटी आपण घेणार नाही. आणि म्हणून आपण पॉसिबिलिटी कोणती घेतली तर एक्स डॅश झेड डॅश वाय. आणि मग याची जर आपण डायग्राम काढली तर ती डायग्रामच्या सहाय्याने देखील आपण इथे ते दाखवू शकतो. आता इथे पॉइंट झेड lies between x and y. आता याच्या आधारे आपण डायग्राम काढू शकतो. डायग्राम पहा. डायग्राम मध्ये प्रॉपर डायग्राम हे असणं गरजेचं आहे योग्य पद्धतीनं. आता इथे पहा, एक्स डॅश झेड डॅश वाय. इथे पहा एक्स झेड आणि इथे वाय घेऊ. तर याच्यामध्ये आता डिस्टन्स पाहिलं तर डिस्टन्स एक्स वाय 17 आहे. एक्स वाय म्हणजे कुठून कुठपर्यंत पहा, इथून इथपर्यंत डिस्टन्स, एक्स पासून वाय पर्यंत डिस्टन्स 17. आणखीन झेड वाय हे जे डिस्टन्स आहे तर हे 8 आहे, 8. ओके. आणि मग हे डिस्टन्स एक्स झेड काढायचं. ही अशी पॉसिबिलिटी होऊ शकते, लक्षात घ्या. पण याच्या अगोदर आपण सांगितले एक्स लाईज बिटवीन वाय अँड झेड घेऊन आपण दाखवलं तर ती पॉसिबिलिटी होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. तर या आउट ऑफ 3 पॉसिबिलिटीज या 2 पॉसिबिलिटीज शक्य आहेत, म्हणून या घेतलेल्या आहेत. आता इथे पहा, याच्या आधारे इथे एक्स डॅश झेड डॅश वाय, एक्स डॅश झेड डॅश वाय, and therefore distance xz plus distance zy is equal to distance xy. आता याच्यात व्हॅल्यू ठेवा. डिस्टन्स xz आपल्याला शोधायची आहे, त्यामुळे हे असंच ठेवायचं आहे. प्लस डिस्टन्स झेडवाय पहा 8 आहे, इज इक्वल टू डिस्टन्स xy पहा 17 आहे. आता हे 8 इथे प्लस आहेत, तिकडे गेल्यानंतर ते मायनस होतील. म्हणजे डिस्टन्स xz इज इक्वल टू 17 मायनस 8 म्हणजेच 9 मिळणार आहे, 9. आणि मग लास्टला आपल्याला इथे आन्सर लिहायचा आहे. 2 आन्सर्स मिळालेले आहेत, तर ते आपल्याला इथे लिहायचं आहे. डिस्टन्स xz is equal to 25 or 9 घ्यावं लागेल, or 9. तर हे आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे. ओके. हे कसं सोडवलंय ते पहा, समजून घेऊन लिहायचं आहे. एक्झाम्पल नंबर 6. स्केच proper figure and write the answers of the following questions. फर्स्ट त्याच्यामध्ये फर्स्ट पहा, if a dash b dash c
and length AC is equal to 11, length BC is equal to 6.5, then length AB is equal to क्वेश्चन मार्क, म्हणजे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता हे एक्झाम्पल सोडवत असताना इथे आपल्याला प्रॉपर फिगर पण ड्रॉ करायची आहे, हे लक्षात घ्या. कसं सोडवायचं पहा. त्याच्यामधलं पहिले एक्झाम्पल स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, तर ते सोडवायचं आहे. ए डॅश बी डॅश सी ऑलरेडी इथे दिलेलं आहे. इथे आपल्याला देताना ए डॅश बी डॅश सी दिलेला आहे, म्हणजे हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत दिलेला आहे. एसी डिस्टन्स 11 आहे. ए आणि सी पहा एंड पॉइंट्स आहेत, तर ते 11 दिलेलं आहे आणि बीसी इज इक्वल टू 6.5 दिलेलं आहे. ओके, तर याच्या आधारे आपल्याला आता डायग्राम काढायची आहे. पहा आता आपण डायग्राम काढू स्टार्टिंगला. आता इथे डायग्राम कशी काढायची आहे, तर एक लाईन ड्रॉ करायची आहे. अशी, आणि मग आता याच्यावर ए बी आणि सी हे पॉइंट्स घ्यायचे आहेत. ए बी सी, तर इथे डिस्टन्स दाखवायचे आहेत. एसी डिस्टन्स पहा 11 आहे. एसी डिस्टन्स 11 आहे. एसी डिस्टन्स म्हणजे पहा ए पासून सी पर्यंत डिस्टन्स, तर हे 11 दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर हे पहा इथपर्यंत डिस्टन्स आहे. आणखीन डिस्टन्स बीसी पहा, हे डिस्टन्स बीसी वरती लिहितो मी तुम्हाला समजावं यासाठी. 6.5 इतका आहे हे बीसी डिस्टन्स. हे पहा. आता आपल्याला इथे दिलेली माहिती आहे ती मी इथे घेतोय पहा. लेंथ AC is equal to 11, length BC is equal to 6.5. तर हे ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे गिवन. त्याच्यानंतर हेही दिलेलं आहे ए डॅश बी डॅश सी. ओके, मग याच्या आधारे आपण काय लिहू शकतो, हे डिस्टन्स आणि लेंथ इक्वल आहे हे आपण सांगितलेलं आहे पूर्वी. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू लेंथ ए बी, लक्षात ठेवा. किंवा ओनली ए बी सुद्धा लिहितात. या सर्वांचा हे इक्वलच आहे, लक्षात घ्या. डिस्टन्स ए बी लिहिताना इथे कॉमा द्यायचा आहे, लेंथ ए बी लिहिताना इथे कॉमा वगैरे द्यायचा नाही, आणि ओनली ए बी इथे असं पण लिहू शकतो आपण. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता पहा नेक्स्ट पार्ट आपल्याला सोडवायचा आहे. ए डॅश बी डॅश सी मीन्स हे कसं लिहायचं पहा. लेंथ ए बी, देअरफॉर लेंथ ए बी प्लस लेंथ BC इज इक्वल टू लेंथ AC. तर हे कसं लिहायचं, बिटवीननेस दिलेली असेल तर हे यापूर्वी झालेलं आहे. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. डिस्टन्स AB पहा आपल्याला माहिती नाही, सॉरी लेंथ AB म्हणूया आपण इथे. लेंथ AB प्लस लेंथ BC जी आहे ती 6.5 आहे, इज इक्वल टू लेंथ AC जी आहे तर ती 11 आहे. आता आपल्याला लेंथ AB शोधायची आहे. लेंथ AB इज इक्वल टू हे 11 हे प्लस 6.5 आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होतील. अँड देअरफॉर लेंथ AB इज इक्वल टू, इथे पहा 11 मायनस 11 मी असे लिहितो आणि 6.5 मायनस करायचे आहेत. पहा हे मायनस असे करायचे आहेत. इथे
0 मधून 5 जात नाहीत म्हणून 5 आणि किती 10 म्हणतो आपण 5 10 आणि कॅरी वन घ्यायचा इकडे डेसिमल पॉइंट आहे तो डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट. मग आपण इथे पुढचा भाग हे 6 and 1 एकत्र करायचे आहेत. हे जस्ट अ मिनिट. हा इथे 6.5 तर हे 6 आणि 1 एकत्र करायचे आहेत म्हणजे 7 झाले. 7 आणि किती 11 4 11 म्हणजे इथे 4 येणार इकडे काय 0 येईल म्हणजे 4.5 येईल. 4.5 म्हणजे आपल्याला इथे लेंथ AB 4.5 मिळालेली आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे आन्सर शोधायचं आहे. आन्सरला मी इथे बॉक्स मध्ये ठेवतोय आन्सर हे पहा इथे आणि हे समजावं म्हणून इकडे मी साईडला कॅल्क्युलेशन केलेली आहेत. ओके पहा आता नेक्स्ट एक्झाम्पल. तर इथे स्केच डायग्राम म्हटलेला आहे. फिगर स्केच करायची अशी प्रॉपर आणि मग पुढे या पद्धतीने सोडवायचं आहे.